Could you all can see this? Hello. Could you all see the screen? Okay. Yes, sir. So already in the last lecture, we started the discussion regarding the topic crystal field theory. Am I right? Am I right? Okay. And I think Yes, sir. okay. So I think that whatever the syllabus is incorporated in this particular topic, that also we have highlighted. Basically, there are introduction. There is introduction of this topic, then assumptions of crystal field theory. Then so many points are there in this topic, and we have to discuss each and every point in detail one by one. Already we have started the discussion. Okay. I think that in the last lecture also discussed that first point of this topic, that is introduction. तर या टॉपिकचा पहिला पॉइंट इंट्रोडक्शन. सो दिस पॉइंट ऑल्सो डिस्कस्ड इन द लास्ट लेक्चर. आणि मग याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, बेसिकली इन द फर्स्ट पॉइंट काय केलं होतं, तर बेसिकली देर आर 3 मॉडर्न थेरीज and which studies about the bonding and the properties of the coordination complex. अशा 3 थिअरी आहेत मॉडर्न थिअरी. त्यामध्ये म्हणजे पहिली जी थिअरी आहे ती म्हणजे व्हॅलन्स बॉन्ड थिअरी, then crystal field theory and the molecular orbital theory. See, okay, and see, each and every theory have some drawbacks, and that's why there were need to invent new theories. आणि त्याच्यामुळे नवीन नवीन थिअरी ज्या आहेत तर त्या नवीन थिअरीज थोड्याशा काय झाल्या, इस्टॅब्लिश झाल्या. तर ते ऍक्च्युली ते डिस्कशन जे आहे ते पण आपण थोडंसं बघितलं. अगेन सीन द लिमिटेशन्स ऑफ द व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. तर बेसिकली काय झालं बघा की व्हॅलन्स बॉन्ड म्हणजे अराउंड 1950 हे साधारणतः 1950च्या दरम्यान व्हॅलन्स बॉन्ड थिअरी आणि क्रिस्टल फील्ड थिअरी बोथ थिअरीज वर प्रपोज्ड ॲट अ सेम टाइम और इन अ सेम पिरियड म्हणूया आपण. एकाच काळामध्ये साधारणतः ह्या दोन्हीच्या थिअरी ज्या आहेत ते एक्सप्लेन केले होते किंवा प्रपोज केले गेले होते. बट इनिशियली व्हॅलन्स बॉन्ड थिअरी was accepted, but later on some people found some drawbacks or some limitations to the valence bond theory. आणि मग त्याच्यामुळं त्या थिअरीमध्ये काही लिमिटेशन्स मिळाले आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलं की थोडंसं मग दुसरी थिअरी बघितली आणि ती थिअरी सायमल्टेनियसली त्याच वेळेस प्रपोज केली होती, ती म्हणजे क्रिस्टल फील्ड थिअरी. ठीक आहे. आणि मग क्रिस्टल फील्ड थिअरी का प्रपोज केली, तर ड्यू टू some limitations which were found in the valence bond theory, there were proposal of the crystal field theory. ऍक्च्युअली कुठले लिमिटेशन्स होते, तर सगळ्यात पहिलं लिमिटेशन काय होतं की व्हॅलन्स बॉन्ड थिअरी डझंट काउंट स्प्लिटिंग ऑफ द डी ऑर्बिटल्स ऑफ मेटल. म्हणजे ऍक्च्युअली बॉन्डिंग होत असताना मेटलचा डी ऑर्बिटल हा स्प्लिट होतो, तर त्याच्याविषयी कुठल्याही प्रकारचं डिस्कशन व्हॅलन्स बॉन्ड थिअरीमध्ये दिलं गेलं नव्हतं. सो that was the one of the major limitation of the valence bond theory. Then valence bond theory doesn't explain about the color of the complexes, means why one of the complexes white in color, why some complexes are red in color, some are the pink in color or some are the blue in color. तर असे का असतात, तर त्याच्या मागचं रिझन व्हॅलन्स बॉन्ड थिअरीनं देता आलं नव्हतं किंवा त्याचं एक्सप्लेनेशन नव्हतं. Then valence bond theory fails to explain magnetic properties. ओके, आता आपल्याला माहिती आहे की काही कंपाऊंड मॅग्नेटिक कॅरेक्टर दाखवतात, काही कंपाऊंड पॅरामॅग्नेटिक किंवा डायमॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवतात. ठीक आहे. तर ऍक्च्युअली दॅट इज द आउटपुट ऑफ द क्रिस्टल फील्ड थिअरी, मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरी, त्याचा ऍक्च्युअल आउटपुट आहे. पण व्हॅलन्स बॉन्ड थिअरीने या ज्या गोष्टी आहेत तर त्या कुठं सांगितल्या नव्हत्या. देन दिस थिअरी अनेबल टू एक्सप्लेन द स्पेक्ट्रल प्रॉपर्टीज ऑल्सो. अगेन दिस थिअरी डझंट प्रोव्हाइड एनी आयडिया about the reactivity of the complexes. म्हणजे एखादा कॉम्प्लेक्स त्याची रिएक्टिव्हिटी कशी आहे तर त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन किंवा कुठल्याही प्रकारचे आयडिया जे आहे तर आपल्याला या थिअरी मधून बघायला मिळाले नाही. ठीक आहे. तर ते एक त्याचं मेजर लिमिटेशन आहे.
Then this theory fails to explain bonding in the electron deficient complexes. Okay, there are some complexes which are electron deficient one, and how these complexes are formed. So valence bond theory could not explain the reason behind this. तर ते एक आणखीन एक major limitation आहे. Again, this theory fails to explain excitation from 3D to the 4p orbital, or excitation of an electron from 3D to the 4p orbitals in some ions. काही आयन्स मध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल दिस वन C1H3 4 प्लस याच्यामध्ये ऍक्च्युअली 3D पासून 4p मध्ये इलेक्ट्रॉन ऍक्च्युअली एक्साइट होतो. बट व्हॉट कुड बी द रिझन बिहाइंड दिस, तर त्याचं पण एक्सप्लेनेशन जे आहे ते या थिअरीमध्ये दिलं गेलं नाही. ठीक आहे. Later on, this theory doesn't provide the information about relative energies of different structures. म्हणजे वेगवेगळे जे कॉम्प्लेक्सेस आहेत त्याचे जे स्ट्रक्चर्स आहेत तर त्याच्या रिलेटिव्ह एनर्जीज काय आहेत तर त्या संदर्भात कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन या थिअरीनं दिली गेली नव्हती. तर तो एक या थिअरीचा मेजर ड्रॉबॅक आहे. ठीक आहे. सो दीज आर द लिमिटेशन्स ऑफ द व्हॅलन्स बॉन्ड थिअरी. तर हे सगळे व्हॅलन्स बॉन्ड थिअरीचे ऍक्च्युअल लिमिटेशन्स होते, आणि या लिमिटेशन्समुळे जनरली क्रिस्टल फील्ड थिअरी जे आहे, सो दिस क्रिस्टल फील्ड थिअरी वॉज स्टडीड और प्रपोज्ड. ठीक आहे. तर ती स्टडी केली आणि म्हणजे प्रपोज केली आणि स्टडी केली. आता क्रिस्टल फील्ड थिअरीचं जे मेन थीम आहे, सो आय हॅव शोन वन इमेज विथ ऑन द स्क्रीन. जस्ट लुक ॲट द इमेज. इथं जर आपण बघितलं तर काय बघा तुम्हाला दिसतं. सो दिस इज समथिंग और समथिंग लाईक दिस डायग्रॅम्स दॅट वी शुड हॅव टू ड्रॉ अंडर द क्रिस्टल फील्ड थिअरी. अशा काहीतरी डायग्रॅम्स काढलेले. हे डायग्रॅम्स काय आहेत की दीज आर द काय असं म्हणू शकतो की आपण स्प्लिटेड डी ऑर्बिटल्स. तर बेसिकली काय की आपल्याला बघा क्रिस्टल फील्ड थिअरी कोणाच्या बाबतीमध्ये एक्सप्लेन केले, बेसिकली इन केस ऑफ द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. ओके, अँड वी मस्ट नो व्हॉट इज द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. सो कोऑर्डिनेशन कंपाऊंड म्हणजे जनरली काय असतं, ऍट द सेंटर देर इज अ मेटल आयन, अँड this metal ion is surrounded by some ligands. Sometimes there are 3 ligands, sometimes there are 4 ligands, sometimes there are 6 ligands also, or more than 6 ligand also. ठीक है. So means depending on the which type of the compound is going to form. ठीक है. So basically this is a coordination compound, and the crystal field theories are regarding to the coordination compound. आणि मग इथं बेसिकली काय की इन द कोऑर्डिनेशन कंपाउंड देयर इज अ सेंट्रल मेटल atom, and this central metal atom contains d orbital. This central metal atom contains d orbital, and again we know that d orbital मध्ये actually shells जर आपण बघितले तर there are 5 shells in the d or 5 subshells in the d orbital. ठीक आहे. तर बेसिकली मग हे काय की all are in the degenerate state. all the suborbitals in the d orbital are in degenerate state. तर ते degenerate state म्हणजे काय असेल, degenerate state it does mean that all orbitals are at the equal energy level. All orbitals are the equal energy level. म्हणजे काय बघा, suppose we all are the students of the BSc second year. So means we are degenerate one. We are degenerate means what? We all are at the same level. So that's why we can say that d orbital initially it is degenerated, and later on after its splitting some orbitals will go to the higher energy level and some orbitals will go to the lower energy level. म्हणजे त्याला काय म्हणतो की आपण स्प्लिटिंग ऑफ द डिजनरसी ऑफ द ऑर्बिटल. स्प्लिटिंग ऑफ द डिजनरसी ऑफ द ऑर्बिटल म्हणजे काय की ऑल ऑर्बिटल्स आर ऍट द सेम एनर्जी लेवल, आणि त्याच्यानंतर मग बॉन्ड तयार होत असताना म्हणजेच किंवा कॉम्प्लेक्स तयार होत असताना म्हणजेच काय की ऍज दिस लिगँड्स जे काय सराउंडिंगला सगळे लिगँड आहेत, ऍज दिस लिगँड्स अप्रॉचिंग टुवर्ड्स द मेटल, as these ligands approaching towards the metal, degeneracy of the d orbital gets split. तर त्या d orbital ची degeneracy जी आहे ती स्प्लिट होती. तर ते आपल्याला ऍक्च्युअली क्रिस्टल फील्ड थेअरी मध्ये बघायचं. ठीक आहे. लक्षात आलं तर क्रिस्टल फील्ड थेअरी इट इज ऑल अबाउट द degeneracy of the or splitting of the degeneracy of the d orbital. म्हणजे बघा आपण जर इथं बघितलं, इथं हे काय हो, इट इज द degenerated d orbital. Degenerate d orbital म्हणजे काय हो, ऑल दी 5 ऑर्बिटल्स आर ऍट द सेम एनर्जी लेवल. सगळे 5च्या 5 ऑर्बिटल हे सेम एनर्जी लेवल आहेत. आणि मग इथं काय झालंय बघा, पुढं देर इज अ स्प्लिटिंग. म्हणजे बघा इथं 2 ऑर्बिटल गेले स्प्लिट होऊन, आणि इथं 3 ऑर्बिटल आली स्प्लिट होऊन. हे कशामुळे झालं, सो ड्यू टू द स्प्लिटिंग ऑफ दी डिजनरसी ऑफ डी ऑर्बिटल. डिजनरसी या शब्दाचा अर्थ जो आहे
तो तुम्हाला व्यवस्थित कळायला पाहिजे. तर डिजनरसी इट डज मीन दॅट ऍट द सेम एनर्जी लेवल. ठीक आहे, म्हणजेच आपण जर असं म्हणतो की वी ऑल आर द स्टुडंट्स ऑफ बीएससी सेकंड इयर, म्हणजेच काय की वी ऑल आर डिजनरेट, म्हणजे वी ऑल आर ऍट द सेम एनर्जी लेवल. तर आपण सगळे एकाच एनर्जी लेवलला असणार आहे बेसिकली. ठीक आहे, तर बेसिकली दिस थेरी वॉज प्रपोज्ड बाय एच बेद्दे अँड पी ब्लॅक इन द 1935. तर त्यांनी ही थिअरी जी आहे ती सुरुवातीला ऍक्च्युअली प्रपोज केली. आणि या थिअरीची जी मेन थीम आहे, तर ती मेन थीम म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, सेंट्रल अजम्पशन ऑफ दिस पर्टिक्युलर थिअरी. तर काय आहे की, तर ऍक्च्युअली ह्या थिअरीचं जे मेन स्टेटमेंट जे एच बेद्दे आणि व्ही ब्लॅक यांनी जे मांडलं सुरुवातीला, तर काय आहे की दिस थिअरी इज प्युअरली इलेक्ट्रोस्टॅटिक. इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय हो, तर दिस थिअरी शोज प्युअरली आयोनिक अप्रोच. आता आपल्याला आयोनिक अप्रोच म्हणल्यानंतर सुद्धा माहिती, आयोनिक अप्रोच म्हणजे काय असेल. इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय, वन ion is positively charged ion and one ion is a negatively charged ion. And when such a positively charged ion and the negatively charged ion come close together and forms some type of the bond, so then these bonds are called as a electrostatic bond or electrostatic force of attraction, or in another way we can say that it is a ionic bond. तर तो झाला काय की बेसिकली ionic bond म्हणजे काय की just like ionic compounds, because already we have learned आयोनिक सॉलिड्स और आयोनिक बॉन्डिंग इन द फर्स्ट इयर. फर्स्ट इयर मध्ये आपण बघितले की आयोनिक बॉन्डिंग हा टॉपिक ऑलरेडी आपण शिकलोय. आणि आयोनिक बॉन्डिंग मध्ये बघितलं, आयोनिक बॉन्ड्स आर प्युअरली इलेक्ट्रोस्टॅटिक इन नेचर. आयोनिक बॉन्ड्स आर प्युअरली इलेक्ट्रोस्टॅटिक इन नेचर. काय इलेक्ट्रोस्टॅटिक इन नेचर आहेत, बिकॉज one positive charged ion and another negatively charged ion, they come close together, and some interactions will happen with these two ions, and then there is a अट्रॅक्शन ऑफ दिस टू आयन्स. तर ते दोन आयन एकमेकाकडे अट्रॅक्ट होतात आणि मग जो काही बॉन्ड तयार होतो त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक बॉन्ड किंवा आयनिक बॉन्ड असं म्हणतो. म्हणजेच काय की क्रिस्टल फील्ड थिअरी जी आहे इट इज अगेन द प्युअरली इलेक्ट्रोस्टॅटिक वन. का तर ऍक्च्युअली कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स जे आहेत, तर ते कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधले जे बॉन्ड्स आहेत, सो दीज बॉन्ड्स आर इलेक्ट्रोस्टॅटिक इन नेचर. का तर सेंट्रल मेटल ॲटम possess positive charge, and whatever the ligand which are surrounding to the central metal atom, these ligands are negatively in charge. So means one negatively or some negatively charged species come close to the positively charged species, आणि त्याच्यामुळे तो जो अप्रोच आहे तर तो आपण काय म्हणतो की इलेक्ट्रोस्टॅटिक अप्रोच आहे किंवा आयोनिक अप्रोच आहे. अगेन दिस थेरी is very useful to explain the colors and the magnetic properties of the solid ionic crystals or solid coordination compounds or coordination compounds. तर coordination compound चे कलर किंवा त्याच्या मॅग्नेटिक प्रॉपर्टीज, तर ह्या एक्सप्लेन करायला या थिअरीचा खूप मोठा हातभार लागतो किंवा खूप मोठी मदत होती. म्हणजेच काय की दिस थिअरी इज व्हेरी हेल्पफुल टू एक्सप्लेन कलर्स अँड द मॅग्नेटिक प्रॉपर्टीज ऑफ दी व्हेरियस कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. तर त्याच्यामुळे पण या थिअरीला एक खूप इम्पॉर्टन्स आहे. तर मी थोडंसं इंट्रोडक्टरी सांगितलं की ऍक्च्युअली काय आहे या थिअरीमध्ये. ठीक आहे. Okay, so now let us go to what is the, see there are some assumptions of the crystal field theory. Assumptions म्हणजे काय की काही गोष्टी ज्या आहेत त्या कन्सिडर करून ऍक्च्युअली क्रिस्टल फील्ड थिअरी जी आहे तर ती क्रिस्टल फील्ड थिअरी ऍक्च्युअली मांडलेली आहे. तर त्यातले काही अजम्पन्स जे आहेत तर ते आपण बेसिकली काय करतोय की इथं थोडंसं डिस्कस करतोय. आता त्यातलं मेन जे अजम्पशन आहे म्हणजेच काय की आपण त्याला काय म्हणू शकतो, सेंट्रल अजम्पशन ऑफ द क्रिस्टल फील्ड थिअरी. सेंट्रल अजम्पशन ऑफ द क्रिस्टल फील्ड थिअरी. तर सेंट्रल अजम्पशन ऍक्च्युअल काय आहे बघा, तर तेच आहे मी आता जे सांगितलं की इलेक्ट्रोस्टॅटिक अप्रोच आहे हा. तर सेंट्रल अजम्पशन मध्ये काय की मेटल अँड लिगॅंड कनेक्शन्स आर इलेक्ट्रोस्टॅटिक इन ओरिजिन, किंवा जनरली काय की मेटल लिगॅंड कनेक्शन्स आर इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन्स बिटवीन अ सेंट्रल मेटल आयन अँड अ सेट ऑफ निगेटिव्हली चार्ज लिगॅंड्स. म्हणजे थोडक्यात काय आहे की मेटल आणि लिगॅंडचं जे इंटरॅक्शन आहे, जस्ट आय हॅव टोल्ड यू इन द लास्ट लेक्चर किंवा लास्ट सॉरी इन द लास्ट स्लाइड. तर लास्ट स्लाइड मध्ये सुद्धा आपण बघितलं आणि लास्ट लेक्चरला पण आपण याच्याविषयी थोडं डिस्कशन केले की काय आहे की सपोज दीज आर द लिगॅंड्स सराउंडेड टू द सेंट्रल मेटल ॲटम आणि दिस इज अ सेंट्रल मेटल ॲटम. So whatever the connection between this central metal atom and this ligand, it is काय की बेसिकली काय की हे जे इंटरॅक्शन आहेत ते इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन आहेत. म्हणजेच काय की लिगॅंड हा निगेटिव्हली चार्ज आहे,
मेटल आयन हा पॉझिटिव्हली चार्ज आहे. आणि जनरली काय की त्याच्यामुळं काय आहे की ह्या मेन अझम्पशन काय आहे, तर अझम्पशन मेन हेच आहे की मेटल लिगॅंड कनेक्शन्स आर इलेक्ट्रोस्टॅटिक इंटरॅक्शन्स between a central metal ion and a set of negatively charged ligands, and these ligands are arranged or these ligands are present surrounding to the central metal ion. ठीक आहे, तर हा त्याचा एक मेन अप्रोच आहे. तर अदर दॅन दिस देर आर सो मेनी अदर अप्रोचेस. तर आता ह्याच्या व्यतिरिक्त मग आपण त्याचे जे थोडक्यात काय म्हणाले आपण, ठीक आहे. आता आपण थोडंसं काय करूया की तुमच्या समोर मी काय करतो की जे नोट्स जे आहेत त्याच्यामधल्या काही पॉईंट जो आहे तो शेअर करतो की ज्याच्यामध्ये ऍक्च्युअली आपण काय दिले की अझम्पशन्स ऑफ दी क्रिस्टल फील्ड थिअरी. तर तो जो पॉईंट आहे तर तो आपण ऑलरेडी नोट्स मध्ये बघितलाय. तर तो पॉईंट मी तुमच्याशी थोडासा शेअर करतो सो दॅट यू विल अंडरस्टँड. दिसते तुम्हाला हे? ठीक आहे, बघा नोट्स दिसतील का? दिसतात ना, ठीक आहे. तर बघा इथं काय की हा जो पुढचा पॉईंट आहे, so this point will discuss in today's lecture, that is assumptions of the crystal field theory, किंवा आपण त्याला काय म्हणतो an elementary idea of crystal field theory. म्हणजे crystal field theory ऍक्च्युअली कुठल्या आयडियावरती डेव्हलप झाली, what was the basic theme behind the development of the crystal field theory. तर क्रिस्टल फील्ड थेअरी डेव्हलप व्हायच्या मागे ऍक्च्युअली काय मोटो आहे किंवा कुठल्या गोष्टी कन्सिडर करून क्रिस्टल फील्ड थेअरी जी आहे ती डेव्हलप केली गेलेली. तर तो पॉईंट आपण ऍक्च्युअली काय करतोय की आजच्या लेक्चरला डिस्कस करतो. ठीक आहे, सो द नेम ऑफ द पॉइंट इज द अझम्पशन्स ऑफ क्रिस्टल फील्ड थेअरी. तर व्हेरी फर्स्ट अझम्पशन ऑफ क्रिस्टल फील्ड थेअरी इज दॅट ligands are considered as point charges. Ligands are considered as a point charges. जे लिगॅंड जे आहे ते पॉइंट चार्जेस असं कन्सिडर केले. म्हणजे वन लिगॅंड इज कन्सिडर्ड ॲज वन चार्ज. वन लिगॅंड इज कन्सिडर्ड ॲज वन चार्ज म्हणून त्याला काय म्हटलं की लिगॅंड्स आर कन्सिडर्ड ॲज पॉइंट चार्जेस. देन द सेकंड assumption is that the bond formed between metal and ligand is purely electrostatic. हे बघितले आपण 3-4 वेळा झाला. ठीक आहे, हे मी सांगणार नाही की the bonds formed between metal and ligand is purely electrostatic. म्हणजे मी ते सांगितले की इट इज द सेंट्रल अझम्पशन ऑफ द क्रिस्टल फील्ड थिअरी. एक इम्पॉर्टंट अझम्पशन आहे क्रिस्टल फील्ड थिअरी. इट इज अ central assumption of the crystal field theory. This is second assumption. Then third one is that due to interaction between negative field of the ligands and the metal electrons, हे सगळ्यात महत्वाचं आहे. बघा काय म्हटले बघा, थर्ड assumption is that due to interaction between the negative field of ligands and the metal electrons, degeneracy of d orbitals splits. Degeneracy of the d orbital splits. आता बघा हे ऍक्च्युअली कसं आहे, जस्ट आय विल शो यू. So at the center there is a metal, no doubt, and surrounding there are ligands. आता काय बघा, लिगॅंड इज निगेटिव्ह इन चार्ज. हे जे लिगॅंड आहे तर तो लिगॅंड जो आहे तो निगेटिव्हली चार्ज आहे. म्हणजे तो निगेटिव्ह फील्ड असलेला एक स्पेसिस आहे. ठीक आहे, आणि हा मेटल आहे. या मेटलमध्ये पण इलेक्ट्रॉन्स आहेत. ते इलेक्ट्रॉन कुठं आहे, तो द इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द डी ऑर्बिटल. तर मेटलमध्ये काय असतं, मेटलचं जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर 1s2 2s2 2p6 3s2 देन 3d 4s2 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असणार आहे. आणि बेसिकली सेंट्रल मेटल आयटम कुठले असतात, मोस्ट ऑफ दी सेंट्रल मेटल आयटम्स आर ट्रान्झिशन एलिमेंट्स दॅट मे बी 3d 4d. दीज आर द ट्रान्झिशन एलिमेंट्स. आणि ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे काय हो, एलिमेंट्स विच कंटेन्स डी ऑर्बिटल. 3d 4d 5d असं म्हटलेलं आहे. ज्या एलिमेंट्स मध्ये डी ऑर्बिटल आहे तर ते ऍक्च्युअल एलिमेंट्स काय आहेत की ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत. आणि मग बेसिकली काय की whatever the central metal atoms which are involved in the formation of the coordination compound, it always contains a d orbital. त्याच्यामध्ये d orbital हे असतंच. आणि d orbital असल्यामुळे काय झालं, तर दिस क्रिस्टल फील्ड थिअरीज रिगार्डिंग द d orbital, हे d orbitalच्या संदर्भातलीच आहे. आता इथं काय सांगितलं बघा, तिसरा assumption, ड्यू टू द इंटरॅक्शन बिटवीन निगेटिव्ह फील्ड ऑफ लिगॅंड, म्हणजे ह्या लिगॅंडचं निगेटिव्ह फील्ड अँड द मेटल इलेक्ट्रॉन्स, म्हणजे काय की ह्या इलेक्ट्रॉन मध्ये असणारे ह्या मेटल मध्ये असणारे इलेक्ट्रॉन. आता मेटल मध्ये इलेक्ट्रॉन कुठं असतील, इलेक्ट्रॉन्स आर प्रेझेंट इन द 1s 2s 3s 4s किंवा 4d 3d सगळी मध्ये असणार आहेत. पण ह्याच्यातले जे डी ऑर्बिटल मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर त्याच्या संदर्भात हा तिसरा जो अझम्पशन आहे तर ते आहे. तर काय की ड्यू टू इंटरॅक्शन बिटवीन द निगेटिव्ह फील्ड ऑफ लिगॅंड्स अँड द मेटल इलेक्ट्रॉन्स, degeneracy of d orbitals splits.
म्हणजे बघा ह्या मेटलमध्ये इलेक्ट्रॉन आणि हे लिगँडचे निगेटिव्ह चार्ज, हे दोघं ज्यावेळेस मेटल आणि लिगँड एकमेकांच्या जवळ येतो त्यावेळेस काय होतं बघा, negative charge of this ligand and the electrons of this metal, they interact to each other, and due to some interactions between these two, there is a splitting of the degeneracy of d orbital. There is a splitting of the degeneracy of d orbital. म्हणजे काय की d orbital ची degeneracy split होते. degeneracy म्हणजे काय हो, एकाच एनर्जी लेवल असणे. म्हणजे d orbital मध्ये सगळे जे ऑर्बिटल आहेत 5च्या 5 ते एका एनर्जी लेवल असतात, पण ऍक्च्युअली ते जसं जसं लिगँड त्याच्या जवळ जाईल तस तसं काय होतं की थोडं 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 ते ऑर्बिटल जे आहे ते स्प्लिट व्हायला सुरुवात होते. ओके, इन द नेक्स्ट लेक्चर आय विल शो यू दिस एनिमेशन, सो हाऊ दिस ऍक्च्युअली हॅपन्स. म्हणजे जसा लिगँड जवळ येईल तसं काय होईल, डी ऑर्बिटल स्प्लिट व्हायला लागतं. म्हणजे डी ऑर्बिटल एका एनर्जी लेवलला असतं आणि मग नंतर हळूहळू हळू ते काय होतं, स्प्लिट व्हायला लागतं. म्हणजे आपलं पण तसंच असतं बघा. म्हणजे जर आपण अभ्यास करत असेल आणि जशी जशी एक्झामिनेशन जवळ येईल काय होतं की आपण थोडंसं अनस्टेबल व्हायला लागतो. म्हणजे तोच हा प्रकार जो आहे तर तो इथं आहे बेसिकली. ठीक आहे, हे जे सगळ्या गोष्टी आहेत तर हे ऍक्च्युअली आपल्याला क्लिअरली अंडरस्टँड करून घ्यायचे आहे. तर हे ऍक्च्युअली आपल्याला खरं जे आहे ते सगळं समजून घ्यायचं आहे काय होतं याच्यामध्ये. ठीक आहे, तर आता मी हे सगळं बेसिक सांगितलं की डी ऑर्बिटल स्प्लिट होणार आहे, म्हणजे डी जनरेशन त्याची स्प्लिट होणार आहे. मग ऍक्च्युअली कसं स्प्लिट होईल, कुठल्या प्रकारच्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये कुठल्या प्रकारे ते स्प्लिट होईल, तर सो देर आर ऑल डिटेल्स. तर हे सगळं डिटेल मध्ये आपल्याला शिकावं लागेल. आणि इन ऑर्डर टू अंडरस्टँड ऑल दीज डिटेल्स वी मस्ट हॅव द नॉलेज ऑफ द शेप ऑफ द डी ऑर्बिटल. तर त्यासाठी आपल्याला डी ऑर्बिटलचे शेप्स कसे आहेत ते माहित असायला पाहिजे. म्हणजेच काय की हे जे सगळं आहे ते इंटरॅक्शन काय होतात, कशा होतात हे समजून घेण्यासाठी ऍक्च्युअली आपल्याला डी ऑर्बिटल्स हे माहित असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे आपण थोडंसं मग काय करतोय की डी ऑर्बिटलचे शेप कडे जातो. ऑलरेडी हे सगळं आपण बीएससी फर्स्ट इयरला शिकलेलो आहे. फक्त मी इतर रिकॅप करतो की डी ऑर्बिटल्स जे शेप्स आहेत, शेप्स ऑफ ऑर्बिटल्स हा एक कन्सेप्ट मला वाटतं आपण बीएससी फर्स्ट इयरला शिकलोय. तर डी ऑर्बिटल शेप आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. आता शेप्स काय आहेत की डी एक्स वाय ऑर्बिटल कसं दिसते, डी वाय झेड ऑर्बिटल कसं आहे, किंवा त्याच्यानंतर काय असेल की डी एक्स झेड किंवा डी एक्स टू वाय टू किंवा डी झेड टू डी एक्स टू. तर हे जे ऑर्बिटल्स आहेत तर ते ऑर्बिटल्स कसे दिसतात त्याच्या संदर्भात जे शेप्स आहेत तर ते शेप्स इथं दाखवलेले आहेत. तर ऑल दीज आर द डिफरंट डी ऑर्बिटल्स. तर हे वेगवेगळे डी ऑर्बिटल्स आहेत. याच्यातलं जे पहिलं आहे ते दिस इज वन ऑफ द व्हॉट वी कॅन से दॅट दिस इज वन ऑफ द गुड वे फॉर द रिप्रेझेंटेशन ऑफ द शेप ऑफ द डी ऑर्बिटल. आता हे 3D मध्ये जर बघितलं तर तुम्हाला अजून थोडंसं वेगळं दिसेल, बट आय थिंक दॅट यू कॅन इमॅजिन दिस इन अ 3D वे. बघूया आपल्याकडे आहे का अजून एक पीपीटी की ज्याच्यामध्ये आपल्याला 3D हे इमॅजिनेशन करता येऊ शकतं. ओके, आय विल शो यू. बीएससी सेकंड इयर. बघूया आपण, जर असेल तर ती पीपीटी मी तुम्हाला दुसरी शेअर करतो की जेणेकरून तुम्हाला 3D जे इमेजेस आहेत ते बघायला मिळतील. ठीक आहे, तर 3 डायमेन्शनली जर आपण इमॅजिनेशन केलं तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तर ते क्लिअर होऊ शकतात. जस्ट 1 मिनिट. ओके, मी काय करतो की एक नवीन जी स्लाइड आहे ती तुमच्या बरोबर शेअर करतो जेणेकरून आपल्याला अजून पटकन समजेल. ओके, कुड यू सी दी स्क्रीन? तुम्हाला 3D ऑर्बिटल्स दिसत आहेत का? ऑर्बिटल दिसत आहेत का? नवीन स्क्रीन दिसते? हो हो. ओके, तर बेसिकली काय की हे जे आहेत सो ऑल दीज आर द डिफरंट डी ऑर्बिटल्स. तर वेगवेगळे डी ऑर्बिटलचे हे शेप्स आहेत. आणि मग ऍक्च्युअली आपल्याला हे शेप्स जे आहेत ते खूप समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण स्प्लिटिंग होतं म्हणजे डी जनरेशन ज्यावेळी स्प्लिट होते डी ऑर्बिटलची तर ती कशी स्प्लिट होती तर डिपेंडिंग ऑन द शेप ऑफ डी ऑर्बिटल, तर त्याच्यानुसार ती स्प्लिट होते. आणि त्याच्यामुळे आपल्याला ऍक्च्युअली काय आहे की
ते डी ऑर्बिटलचे शेप्स कसे आहेत तर ते माहित असायला पाहिजे. तर ऑर्बिटल म्हणजे आपल्याला बेसिकली माहिती आहे की ते काय की इलेक्ट्रॉन फिरण्याची एक जागा आहे किंवा इट इज द प्लेस वेअर द प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग अन इलेक्ट्रॉन इज मोर, तर जास्त असेल. आणि तो शेप तसा असता का दाखवला तर इलेक्ट्रॉन्स आर जस्ट मुव्हिंग इन दिस एरिया, तर त्या एरियामध्ये तेवढ्या एरियामध्ये ते फिरतात आणि त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतोय की ते दाखवले. ठीक आहे. आता हे जे बॉक्स दाखवले तर ही प्लेन आहे बघा, प्लेन ऑफ पेपर आहे असं कन्सिडर करा. इट इज द प्लेन ऑफ द पेपर. हे जे पहिलं ऑर्बिटल आहे तर ते काय की डी वाय झेड ऑर्बिटल. तर डी वाय झेड ऑर्बिटल ह्याला का म्हटलेलं आहे तर डी वाय झेड ऑर्बिटल म्हणजे काय की याचा जो एक लोब आहे तो वाय आणि किंवा दोन्ही जे लोब आहेत ते वाय आणि झेड ऍक्सिसच्या मध्ये आहेत. म्हणजे बघा आता हा जो लोब आहे हा लोब डी वाय झेड ऑर्बिटल, तर हा जो लोब आहे तर तो ऍक्च्युअली कुठं आहे की झेड आणि वायच्या मध्ये आहे. किंवा जर आपण इकडं बघितलं तर हा सुद्धा लोब कुठं आहे की झेड आणि वायच्या मध्ये आहे आणि त्याच्यामुळे डी वाय झेड ऑर्बिटल असं म्हटलेलं आहे. देन द डी एक्स झेड. डी एक्स झेड म्हटल्यानंतर कसं आहे की आता तुम्ही म्हणाल हा एक्स इथं आहे की हा एक्स इथं नाही आहे, हा आउट ऑफ द प्लेन आहे. ऍक्च्युअली हा पेपरच्या प्लेनच्या बाहेरची बाजू आहे. एक्स म्हणजे काय की इट इज द प्लेन आउट ऑफ द प्लेन, तर ते आउट ऑफ द प्लेन असणार एरिया. इथं परत बघा हे पण इथं परत दाखवलं हे डी एक्स झेड. हे पण तसंच आहे की लोब जे आहेत दे आर प्रेझेंट इन बिटवीन द एक्स अँड झेड ऍक्सिस. अगेन सेकंड लोब इज ऑल्सो प्रेझेंट इन द एक्स अँड झेड ऍक्सिस आणि त्याच्यामुळे डी एक्स झेड ऑर्बिटल असं म्हणतो. इन द डी एक्स वाय ऑर्बिटल. तर डी एक्स वाय ऑर्बिटल काय की लोब्स आर प्रेझेंट इन बिटवीन द वाय अँड द झेड सॉरी एक्स अँड वाय ऍक्सिस. एक्स आणि वाय ऍक्सिसच्या मध्ये म्हणजे हा बघा लोब जर इथं आपण बघितला हा इथं लोब आहे. ठीक, हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा इकडचं वाय ऍक्सिस आहे आणि हा झेड काय हो हा वर्तुळाने खालती दिलेला आहे म्हणजे हे प्लेन आहे. ठीक आहे. झेड ऍक्सिस इज ऍज सच ओके फ्रॉम टॉप टू द बॉटम. आणि मग इकडं आणि इकडे लोब आहे म्हणजे एक्स आणि वाय ऍक्सिस, म्हणजे इकडे एक्स ऍक्सिस आहे आणि इकडे असं वाय ऍक्सिस आहे. तर एक्स आणि वाय ऍक्सिसच्या मध्ये असणारे जे लोब्स आहेत त्याच्यामुळे त्याला काय म्हटलंय की डी एक्स वाय ऑर्बिटल. ठीक आहे. सो देन नेक्स्ट वन इज दॅट डी एक्स टू वाय टू ऑर्बिटल. तर डी एक्स टू वाय टू ऑर्बिटल जे आहे तर ते काय दीज ऑर्बिटल्स आर ऑन द ऍक्सिस, म्हणजे हे दोन ऍक्सिसच्या मध्ये असणारे लोब्स आहेत हे लोब्स. पण इकडे काय की ऍक्सिस वरती आहे म्हणजे हा वाय ऍक्सिस आहे सॉरी आणि हा काय की एक्स ऍक्सिस आहे. प्लेन मध्ये आहे नो डाऊट. एक इकडे काय असणार आहे हा वाय ऍक्सिस आहे हा एक्स ऍक्सिस आहे. तर वाय ऍक्सिस वरती लोब आहे आणि इकडे पण एक्स ऍक्सिस वरती लोब आहे आणि त्याच्यामुळे काय म्हणते की डी एक्स टू वाय टू ऑर्बिटल. देन द नेक्स्ट टाइप ऑफ द ऑर्बिटल इज डीजेड टू ऑर्बिटल. तर हे जे आहे ते डीजेड टू ऑर्बिटल आहे. हे काय की हे उभं आहे हा ऑर्बिटल, तर याच्यावरती हे ऑर्बिटल आहे त्याच्यामुळे त्याला काय म्हटले की डीजेड टू ऑर्बिटल. सो ऑल दीज आर द शेप्स ऑफ द डिफरंट ऑर्बिटल्स. आणि डीजेड टू ऑर्बिटल जे आहे तर हे कसं तयार होतं इट इज फॉर्मड बाय द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ डीजेड टू एक्स टू अँड द डीजेड टू वाय टू ऑर्बिटल. म्हणजे बघा डीजेड टू एक्स टू आणि डीजेड टू वाय टू ऑर्बिटल आहे म्हणजे हे डीजेड टू एक्स टू. आता हे डीएक्स टू वाय टू आहे पण आपल्याला डीजेड टू एक्स टू म्हणजे डी जेड टू इथे लिहिता येत नाही डीजेड टू एक्स टू आणि काय असेल की डीजेड टू वाय टू या ऑर्बिटलचं लिनियर कॉम्बिनेशन करून ऍक्च्युअली डीजेड स्क्वेअर हे जे ऑर्बिटल आहे तर हे ऑर्बिटल बेसिकली बनते. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे हे ऑर्बिटल थोडस काय की इट इज फॉर्मड बाय द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ डीजेड टू एक्स टू अँड डीजेड टू वाय टू ऑर्बिटल. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द शेप्स ऑफ द डिफरंट डी ऑर्बिटल्स. तर हे वेगवेगळे असणारे जे डी ऑर्बिटल्स आहेत तर त्याच्या शेपच्या संदर्भातलं जे काही डिस्कशन आहे तर ते आहे. अजून एक 5 मिनिटं आपण थोडंसं डिस्कस करूया. इथं म्हटलेलं बघा हेच आहे फक्त 3D मध्ये जे होतं ते इथं प्लेन मध्ये. ऍक्च्युअली ऍट द टाइम ऑफ एक्झामिनेशन यू कुड ड्रॉ दिस ऑर्बिटल्स इन द प्लेनर फॉर्म. दाखवताना असे प्लेन फॉर्म मध्येच दाखवू शकताय तुम्ही. आणि त्याच्यानंतर मग ऍक्च्युअल मध्ये काय की ऑर्बिटल 3D जे आहेत नॉट नेसेसरी टू ड्रॉ दीज ऑर्बिटल्स ऍज इट इज इन द 3D फॉर्मॅट. तर 3D फॉर्मॅट मध्ये तुम्हाला ते ऑर्बिटल्स दाखवायचे ऍक्च्युअली काही गरज नाही. यू कॅन ड्रॉ दीज ऑर्बिटल्स इन द प्लेन. तर प्लेन फॉर्म मध्ये तुम्हाला ते ऑर्बिटल जे आहेत तर ते बेसिकली ड्रॉ करायचे आहेत. ठीक आहे. आता बेसिकली याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला काय कळालं की ऑल 5 डी ऑर्बिटल्स आर नॉट आयडेंटिकल. एक लक्षात आलं म्हणजे हे 5 जर तुम्ही बघितले वरचे हे सगळे 1 2 3 4
आणि अजून एक जे ऑर्बिटल आहे जे आपण ऍक्च्युअली काय की कंबाइनड ऑर्बिटल आहे. तर म्हणजे हे जे सगळे ऑर्बिटल्स आहेत, ऑल डी ऑर्बिटल्स आर नॉट आयडेंटिकल. हे आयडेंटिकल नाही आहेत, वेगवेगळे दिसतात आपल्याला. प्रत्येक ऑर्बिटलचा शेप जो आहे तो वेगवेगळा आहे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक ऑर्बिटलचं जे ओरिएंटेशन आहे तर ते वेगवेगळं आहे. आणि त्याच्यामुळं दीज ऑर्बिटल्स आर डिवायडेड इंटू टू सेट्स. तर हे सगळे डी ऑर्बिटल जे आहेत तर ते दोन सेटमध्ये डिवाइड केलेत. कशावरून डिपेंड केलेत? डिपेंडिंग ऑन देअर ओरिएंटेशन इन द स्पेस. तर त्याचे ओरिएंटेशन स्पेसमध्ये कसे आहेत त्याच्यावरतून ते ऑर्बिटल जे आहेत ते काय केलेत की दोन सेटमध्ये डिवाइड केलेत. त्याच्यातला पहिला जो सेट आहे तो म्हणजे तीन ऑर्बिटल्स आहेत, त्याला काय म्हणतो आपण? dxy, dyz and the dxz. These are collectively called at T2g orbitals. याला T2g ऑर्बिटल म्हणतो. बघा काय म्हटलेलं मी, dxy, dyz and dxz. dxy, dyz and dxz. These three orbitals are called as T2g ऑर्बिटल. ह्या तिघांना एकत्र म्हणतात. आपण काय म्हणतो की पाच ऑर्बिटलचे दोन सेट केलेत डिपेंडिंग ऑन देअर स्पेस ओरिएंटेशन. तर dxy, dyz आणि dxz हे नियर अबाउट एकसारखे आपल्याला दिसतात आणि त्याच्यामुळे काय म्हणलं की याला T2g ऑर्बिटल असं बेसिकली म्हणतो. तर T2g ऑर्बिटल्स जे असतात ते ऑल T2g ऑर्बिटल्स आर बेसिकली फोर लोब्ड. त्याच्यामध्ये चार लोब आहेत, म्हणजे असा एक इकडे हे दोन लोब झाले आणि दुसरा एक असा त्याला क्रॉस करून गेलाय. फोर लोब्ड म्हणजे हे अशा प्रकारचे असतात. T2g ऑर्बिटल्स आर all T2g orbitals are four lobed and they orient between the coordinate axis. तर कोऑर्डिनेट ऍक्सिसच्या मध्ये ओरिएंट झालेले. म्हणजे बघा हे कोऑर्डिनेट ऍक्सिस असा एक आहे ना असा एक आहे. तर हे ऑर्बिटल बेसिकली कसे असतात? दीज ऑर्बिटल्स आर नॉट प्रेझेंट ऑन दी ऍक्सिस बट दीज ऑर्बिटल्स आर प्रेझेंट इन बिटवीन द कोऑर्डिनेट ऍक्सिस. तर कोऑर्डिनेट ऍक्सिसच्या मध्ये ते प्रेझेंट आहे. म्हणजे मी आता थोडक्यात तुम्हाला काय करायला लागलो की ऑर्बिटल विषयी माहिती सांगते की ऑर्बिटल्स आर नॉट सेम आणि प्रत्येक ऑर्बिटलचा हा शेप वेगवेगळा आहे. अँड देअरफॉर these orbitals are divided into two sets. One set is of three orbitals, that is dxy, dyz and dxz, and which are collectively called as the T2g orbitals. And these T2g orbitals are four lobed and they orient in between the coordinate axis. Then the second set of the orbital consists of टू ऑर्बिटल. तर सेकंड सेट मध्ये दोन ऑर्बिटल्स आहेत परत. आणि हे जे दोन ऑर्बिटल आहेत ते बेसिकली कुठले कुठले? तर dx2, y2 and dz स्क्वेअर. dx2, y2 and dz स्क्वेअर हे ऍक्च्युअल मध्ये त्याचे काय की दोन ऑर्बिटल आहेत, dx2, y2 and the dz स्क्वेअर. So these are the two orbitals dx2, y2 and dz square, and these orbitals are collectively called as Eg orbital. त्याला आपण काय म्हणतो की Eg ऑर्बिटल असं म्हणतो. त्याच्यातला जो dx2, y2 ऑर्बिटल आहे इट इज ओरिएंटेड इन द XY प्लेन. तर तो XY प्लेन मध्ये ओरिएंट झालाय. म्हणजेच काय की इट हॅज अ मॅक्झिमम प्रोबॅबिलिटी अलॉंग द एक्स अँड वाय ऍक्सिस. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत so these electrons have a maximum probability to find in between the x and y axis. किंवा x and y प्लेन मध्ये ते इलेक्ट्रॉन्स जे आहेत तर ते तुम्हाला जास्त दिसणार आहेत. देन सेकंड टाइप ऑफ द ऑर्बिटल इज dz2 ऑर्बिटल किंवा dz स्क्वेअर ऑर्बिटल. इट इज फॉर्म्ड by the linear combination of the dx2 y2 and the dz2 y2 orbital. dz2 y2 ऑर्बिटल ह्या दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन होऊन ऍक्च्युअली तुम्हाला dz स्क्वेअर हे जे ऑर्बिटल्स आहेत हे ऑर्बिटल बेसिकली काय होतं? तयार होतं. ठीक आहे. सो दिस इज अबाउट दी टाइप्स ऑफ दी डिफरंट ऑर्बिटल. तर हे वेगवेगळे ऑर्बिटल जे आहेत ते त्याचे टाइप्स आहेत. आणि मग ते टाइप्स म्हणजे काय की बेसिकली दोन सेट केलेत, एक T2g and another one is EG set of the orbital. T2g मध्ये कुठले आहेत? dxy, dyz आणि dxz. So these are the three orbitals present in the T2g orbital, and basically these orbitals are oriented in between the axis. Then at the another side there is one more set that is EG orbital. This EG type of the orbital contains two different orbitals. One is a isolate dx2 y2 orbital and another one is the dz2 orbital. ठीक है. तर dz2 orbital is basically formed by the linear combination of dx2 y2 and the dz2 y2 orbitals. ठीक आहे. तर हे त्याचं. आणि दुसरी गोष्ट काय की these orbitals are oriented along the axis, not in between the axis. These orbitals are oriented along the axis. म्हणजे आपण बघा आता ब्रॉडली सांगू शकतो दोन कॅटेगरी कशावर केलेत?
ऑर्बिटल्स विच आर ओरिएंटेड इन बिटवीन द ऍक्सिस अँड ऑर्बिटल्स आर ओरिएंटेड अलॉंग द ऍक्सिस. ऍक्सिस वरती असणारी वेगळे ऑर्बिटल आहेत त्याची एक वेगळी कॅटेगरी केली आणि ऍक्सिसच्या मध्ये असणारे वेगळे ऑर्बिटल आहेत त्याची एक वेगळी कॅटेगरी केली. ठीक आहे. आणि T2 जे ऑर्बिटल आहे 4 लोब ऑर्बिटल आहेत. तर ही एक कन्सेप्ट जी आहे तर ती तिथे बेसिकली सांगितली. नाव so while we are going to study the crystal field theory in detail, how the actually splitting is going to form. तर ऍक्च्युअली स्प्लिटिंग कसं होते हे ज्यावेळेस आपण शिकणार आहे त्यावेळेस आपण EG T2 ज्याचे ज्या टर्म्स आहेत तर ह्या टर्म्स ज्या आहेत त्या बेसिकली आपण टर्म्स वापरत जाणार आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला त्या टर्मचे जे मिनिंग्स आहेत तर ते मिनिंग्स थोडेसे माहीत असायला पाहिजे. तर ते जे मिनिंग आहेत ते थोडंसं आपण नोटेशनच्या फॉर्ममध्ये डिस्कस करूया. आपल्याकडे 3 मिनिट राहिले तर ते 3 मिनिटामध्ये आपण फक्त नोटेशन्स ही एक कन्सेप्ट जी आहे तर ती थोडीशी बघूया. तर नोटेशन मध्ये आपण T2 जी म्हटले बघा T2 मधला जो टी आहे तर तो टी काय इंडिकेट करतो. इट इज अ ट्रिपली डिजनरसी. ट्रिपली डिजनरसी म्हणजेच काय की नंबर ऑफ डिफरंट स्टेट्स ऑफ द इक्वल एनर्जी. म्हणजेच काय की थोडक्यामध्ये काय की ट्रिपली डिजनरसी इन द सेन्स काय की 3 काय असणार आहे की इक्वल एनर्जीचे स्टेट असणार आहेत आणि त्याच्यामुळे त्याला ट्रिपली डिजनरेट म्हणते. देर आर 3 डिफरंट स्टेट्स ऑफ इक्वल एनर्जी. इक्वल एनर्जी 3 डिफरंट स्टेट आहेत आणि त्याच्यामुळे त्याला काय म्हणतो की आपण ट्रिपली डिजनरसी. देन ई इंडिकेट्स दॅट डबल डिजनरसी. ई इंडिकेट्स दॅट डबल डिजनरसी आणि याच्यातला जो जी आहे इट इंडिकेट्स दॅट गिराड. त्याला आपण जिराड असं पण म्हणतात समटाइम्स किंवा गेराड असं म्हणतो. तर ते काय की नंबर ऑफ काय असेल की नो चेंज इन फेज ऑफ एन ऑर्बिटल इन ऑर्बिटल इन्व्हर्जन ऑपरेशन. तर ठीक आहे. तर या ज्या गोष्टी आहेत तर मी तुम्हाला थोडंसं डिटेलमध्ये जी जे आहे तर ह्याच्यामध्ये जनरली काय आहे की गिराड अशी एक टर्म आहे. तर ते गिराडचा जो अर्थ आहे तो काय की नो चेंज इन फेज ऑफ एन ऑर्बिटल इन ऑर्बिटल इन्व्हर्जन ऑपरेशन. म्हणजे थोडक्यात बघा तुम्ही व्यक्ती आहे आणि तुम्ही 360 पूर्ण फिरला गोल फिरला तर तुम्ही आहे त्या ठिकाणी देता आणि आहे त्या पोझिशन मध्येच येता म्हणजे इन्व्हर्जन झालं. ठीक आहे. आता आपल्यामध्ये ऍक्च्युअली जर आपण असं केलं की आता उभं आहे आणि तुम्हाला थोडं उलट केलं इन्व्हर्जन केलं तर काय होईल तुमचं डोकं खाली आणि पाय वरती. तर या केसमध्ये काय होतं की तुमच्या फेज मध्ये चेंज झालाय का तर हे नो. तर तुमची फेज जी आहे तर ती बेसिकली चेंज होईल कारण डोकं खाली आणि पाय वरती आणि दिसताना तुम्हाला ते वेगळं दिसणार म्हणजे याच्यामध्ये चेंज झाला म्हणजे गिराड नाही. तर इथं कसं आहे की एखादं जर स्ट्रक्चर तुम्ही गोल फिरवलं कुठल्या अँगलनं आणि जर तुम्हाला सगळ्या बाजून जर स्ट्रक्चर एकसारखं दिसत असेल तर त्याला आपण बेसिकली गिराड असं म्हणतो. ठीक आहे. तर थोडंसं आणखीन मी ही जी कन्सेप्ट आहे आपण ऍक्च्युअली स्प्लिटिंग किंवा एखादं स्ट्रक्चर चेक करत असताना आपण तिथे बघूया की काय त्या संदर्भात डिस्कशन करता येतं. आणि 2 जे दिलंय T2 जी तर ती 2 फोल्ड सिमेट्री या संदर्भात हे नोटेशन आहे. ठीक आहे. जस्ट रिमेंबर दिस नोटेशन. तर कशाला काय म्हणायचं त्याच्या संदर्भातलं हे नोटेशन्स आहेत. रिमेनिंग थिंग्स विल डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर. थोडंसं आपण काय करूया की पुढच्या लेक्चरला राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत तर ते थोडंसं डिटेलमध्ये डिस्कस करूया. ठीक आहे. इफ यू हॅव एनी क्वेश्चन यू कॅन आस्क मी युअर क्वेश्चन्स. अदरवाइज विल स्टॉप.